मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. आपण सर्वजण शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील आहोत आणि जवळपास देशातील 80% लोक ही याच वर्गवारीतील आहेत. काही मुठभर लोक ही श्रीमंत वर्गवारीतील आहेत, काही नोकरपेशा आहेत. मात्र तुमचं आमचं जे काही सामान्य लोकांचं जीवन आहे, जगणं आहे, तर याच्यामध्ये आपण ज्या काही सर्वसामान्यपणे किंवा कॉमनली ज्याला म्हणू, की ज्या गोष्टींबद्दल परेशान आहोत, त्रस्त आहोत, तर त्या म्हणजे एकतर तुमच्या आमच्या पोरापोरींची लग्न जुळत नाहीत, ही गोष्ट किंवा ही समस्या सगळ्यांनाच भेडसावते आहे. ही समस्या कुठल्या गावखेड्याची किंवा एखाद्या शहराची किंवा एखाद्या विशिष्ट भागाची नाही किंवा एखाद्या विशिष्ट समाजाची नाही, तर ती तुमची आमची सर्वांचीच सार्वत्रिक अशी समस्या झालेली आहे. दुसरीकडे लग्न जुळत नाहीत, जुळले तर टिकत नाहीत. याच्यामध्ये तुमची आमची जी काही मानसिकता अलीकडच्या काळामध्ये बदललेली आहे, तर त्याच्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. मात्र दुसरीकडे पुन्हा बेरोजगारी वाढलेली आहे. सगळेजण आर्थिक तंगीत आहेत आणि वेगवेगळ्या समस्यांनी, दुःखांनी तुम्ही आम्ही सगळेजण ग्रासलेले आहोत, त्रस्त आहोत. मात्र याच्या मागची नेमकी कारण मीमांसा काय किंवा खरं कारण काय, या गोष्टी आपण कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. की बेरोजगारी वाढली तर याला नेमकं कोण जबाबदार आहे? की तुमची आमची मुलं अभ्यास करत नाहीत का? किंवा परीक्षेमध्ये चांगल्या गुणानं पास होत नाहीत का? मग त्यांना नोकऱ्या का मिळत नाहीत? किंवा त्यांच्यामध्ये जी काही क्रय शक्ती आहे किंवा काम करण्याची जी काही पॉवर आहे किंवा त्यांच्यामध्ये जे काही एखादं व्हिजन घेऊन जर एखादा विद्यार्थी पुढे शिकत असेल, तर त्याला कसं बरबाद केलं जातं किंवा त्याची क्रय शक्ती कशी नष्ट केली जाते, याच गोष्टीवर आपण या पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. की तुम्ही आम्ही जो काही आहात शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील आहोत आणि आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आणि मग ही तुमची आमच्या मुलामुलींची जी काही लग्न होत नाही किंवा शेतकऱ्यांना किंवा गोरगरिबांना कोणी मुली देत नाही. मग आपण आरोप काय करतो, की दोष किंवा चूक ही दुसऱ्याची असते. मात्र आपण आरोप तिसऱ्यावरच करतो. ही आपली एक सवय बनलेली आहे, की मुलींचे भाव वाढले, मुलींच्या अपेक्षा वाढल्या, अशी सर्रास ओरड होताना तुम्हाला आम्हाला दिसते आहे. मात्र याच्या मागचं जे काही खरं कारण आहे, तर ते खरं कारण कोणीच जाणून घेत नाही. इथली जी काही स्वातंत्र्योत्तर काळानंतर जी काही राजकीय व्यवस्था ज्याला आपण सिस्टम म्हणू, तर ती सिस्टम जी काही अस्तित्वात आलेली आहे, तर त्या सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही आम्ही एक प्रकारे फॅसिझम स्वीकारलेला आहे आणि आपण कुठेतरी एक प्रकारे सगळ्याच बाजूंनी गुलाम झालेलो आहोत आणि ते गुलाम बनवण्याचा तुम्हाला आम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे आणि ह्या गोष्टी आपल्या लक्षातच आलेल्या नाहीत किंवा आपण त्या कधी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. की साधारणतः 1970 सालापर्यंत म्हणजे 50 वर्षापूर्वीपर्यंत सर्वसामान्य माणसाचे खाण्यापिण्याचे वांदे होते. तोपर्यंत ज्या काही मूलभूत किंवा अत्यावश्यक ज्या गरजा होत्या, ज्याला फंडामेंटल राइट्स म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गोष्टींचा सातत्याने विचार केला जातो. कारण त्या काळामध्ये भूक बळी ठरण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. 1970-72चा जो काही दुष्काळ पडला होता, तर ज्यांचं वय आता 60-70च्या दरम्यान असेल, तर त्यांना तो दुष्काळ चांगल्या पद्धतीनं माहीत आहे, की अख्खा महाराष्ट्र त्या दुष्काळामध्ये होरपळून निघाला होता. होत्याचं नव्हतं झालं होतं. अनेक कुटुंब उद्ध्वस्त, बरबाद झाली होती. भूकमरीनं अनेक लोकं मेली होती आणि अशा स्थितीमध्ये मग खाण्यापिण्याचे वांदे होते. तर बरीच जुनी लोकं अशी सांगतात, की बुवा आम्ही शेतातील करडूचा पाला किंवा इतर झाडपाला उकळून पिला त्याचा रस आणि खाल्ला आणि त्याच्यावर कसं तरी निर्वाह केला. त्याच्यानंतर अमेरिकेतून किंवा विदेशातून काही खाद्यान्न आलं होतं, ज्याला मिलो गहू म्हटलं जातं, की जे विदेशामध्ये पशुचं किंवा डुकराचं खाद्य आहे, ते खाद्य इथल्या लोकांना खावं लागलं, असं अनेक जुनी लोकं सांगतात. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं काही हरित क्रांती वगैरे ह्या गोष्टी घडत गेल्या आणि मग तिथल्या सरकारने, तत्कालीन सरकारने व कुणाचा खाण्या वाचून बळी जाऊ नये म्हणून अन्नधान्याची मुबलकता असावी याकडे फोकस करण्यात आलं. आणि अशा स्थितीमध्ये थोडंफार मग शेती व्यवसायामध्ये सुधारणा होत असताना मग उत्पादन कुठेतरी वाढायला लागलं आणि त्याच्यानंतर मग विदर्भामध्ये विशेषतः कापूस उत्पादक पट्टा म्हणून विदर्भ नावारूपाला आला आणि मग बऱ्यापैकी शेतकरी कापसाचं उत्पादन त्यावेळेस घेऊ लागले. आणि अशा स्थितीमध्ये मग त्यावेळेस त्या तिथल्या सरकारी राजकीय व्यवस्थेच्या डोळ्यामध्ये खुपायला लागलं, की कुठेतरी या शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे, हा त्यांचा हेतू. मात्र हमी भाव मिळत असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं शोषण त्या माध्यमातून
अधिक झालं, ही गोष्ट नाकारता येणार नाही. आणि मग सरकारनं काय केलं, की हमी भाव मिळण्याच्या दृष्टीनं कापूस एकाधिकार योजना सुरू केली आणि मग शेतकऱ्याला हमी भाव मिळावा या उद्देशानं ती सुरू झाली. मात्र त्याच्यामुळं काय झालं, की जी काही बाजारपेठेमध्ये जी काही खरेदीची जी काही स्पर्धा होती, ती स्पर्धा पूर्णपणे संपुष्टात आली. मग संपुष्टात आल्याच्या नंतर मग जर एखाद्या शेतकऱ्याला तो हमी भाव मान्य नसेल, तर अशा वेळेस त्याला परराज्यामध्ये जाऊन तो कापूस विकण्याची मुभा नव्हती किंवा परवानगी नव्हती. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर असं वाटलं, की बाबा माझं या एकाधिकारशाहीच्या माध्यमातून शोषण होते आणि मला इथला भाव परवडत नाही, हा हमी भाव मला मान्य नाही आणि मला जर आंध्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये जर जास्त भाव मिळत असेल, तर मी तो कापूस त्या भागामध्ये जाऊन विकणार. मग अशा वेळेस 2-4 शेतकरी मिळून ट्रक, टेम्पोमध्ये तो शेतात पिकवलेला कापूस माल भरायचे आणि मग ज्यावेळेस तो परराज्यामध्ये विक्रीसाठी न्यायचे, तर आंध्राच्या सीमेवर महाराष्ट्राचे असलेले पोलीस हे त्या कापसाला अडवायचे, ट्रकला अडवायचे आणि मुद्देमाल जप्त करायचे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी यायची, की सीमेवर चोरीचा कापूस पकडला, मुद्देमाल एवढ्या एवढ्या लाखाचा जप्त केला. अशा आशयाच्या बातम्या बऱ्याच येत होत्या. आणि मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता, की जो त्यातून निर्माण व्हायचा आणि मग त्याच्यामुळं व्हायचं काय, की या एकाधिकारमध्ये शोषण कसं व्हायचं, तर त्याच्यामध्ये ग्रेडिंग पद्धत वगैरे होती. बऱ्याचदा काट्यामध्ये किंवा तोलाईमध्ये घपला केला जायचा. त्याच्यानंतर तो कापूस मोजून दिल्याच्या नंतर 4-4 दिवस त्या जिनिंग फॅक्टरीमध्ये शेतकऱ्यांना गाड्या बैलासह तिथं चारा-वैरण्याची समस्या भेडसावत असायची. तिथं मुक्कामी राहणं पडायचं, कारण त्यावेळेस दळणवळणाची एवढी साधनं नव्हती. आणि मग अशा स्थितीमध्ये तो विकलेला कापूस ज्यावेळेस त्याची एक रकमी मिळण्याऐवजी जिल्हा बँकेमार्फत त्याचं पैशाचं वितरण व्हायचं. बऱ्याचदा त्याच्या बदल्यात परमिट दिले जायचे सोसायटीचे खताचे, बियाण्याचे आणि मग इथूनच मग त्या रासायनिक शेतीला कुठेतरी सुरुवात होत गेली. आणि मग अशा स्थितीमध्ये कापूस जे काही एकाधिकारशाही होती, तर त्याच्या विरोधात मग खूप मोठं जन आंदोलन उभं राहिलं. प्रकाश पोहरे सारखे, शरद जोशींसारखे नेते मग त्यावेळेस उदयाला आले. आणि मग याच्यामधून काय झालं, की व्हायचं काय, की खाजगी व्यापारी यांना खरेदी करायला परवानगी नव्हती. स्थानिक जिनिंग फॅक्टऱ्या होत्या, सहकारी संस्था होत्या आणि मग यांच्यातली जी काही स्पर्धा होती, तर ती संपुष्टात आलेली होती. एकच खरेदीदार होता आणि एकच दर आणि एकच अट. मग शेतकऱ्यांची जी काही सौदेबाजीची ताकद होती, तर ती कुठेतरी शून्यावर आली आणि जी काही भाव नियंत्रण आणि याच्याबाबतची जी काही एम-एस-पी राजकीय जी काही घोषणेमध्ये वाढ होते, तर बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, वाहतूक हे सगळं खाजगी कंपन्या ठरवतात. मात्र शेतकऱ्याला हे ठरवण्याचा अधिकार इथल्या राजकीय व्यवस्थेनं कधीच प्राप्त करून दिला नाही. आणि मग याच्यानंतर काय झालं, की त्या एकाधिकारच्या नंतर मग ही जी काही अन्नधान्याची जी काही गरज होती, अन्न, वस्त्र, निवारा, तर ही ती काहीशी कमी झाली. याच्यानंतर मग रासायनिक शेतीचं जे काही संकरित बियाणं वगैरे यायला लागलं, तर त्याच्या माध्यमातून उत्पादन वाढायला लागलं. मात्र उत्पन्न हे कुठेतरी कमी-कमी होत गेलं. कारण उत्पादन खर्च वाढत गेला आणि उत्पन्न याच्यामध्ये तफावत निर्माण होत गेली. आणि मग 2000 सालाच्या नंतर म्हणजे साधारणतः 25 वर्षापूर्वी या रासायनिक शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होऊ लागला. मात्र तो सरकारनं ऐन-केन प्रकारे तो विरोध मोडून काढला आणि मोडून काढल्याच्या नंतर आता तुमच्या आमच्या बोकांडी जी काही जुनी आमची पारंपरिक नैसर्गिक शेती होती, बियाणे होते, तर ती पूर्णपणे आता संपलेली आहेत. जी काही संकरित बियाणे आहेत, तर त्याला संकरित बियाणाला त्या खाजगी कंपन्यांचं खत, औषध घेतल्याशिवाय आता तुम्हाला पर्यायच नाही. आणि मग याच्यातून याचे जे काही दुष्परिणाम आहेत, तर ते दुष्परिणाम तुम्ही आम्ही सगळेजण आता भोगतो आहोत. मोठ्या तीव्रतेने भोगतो आहोत. कारण आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पंजाब सारखं राज्य जे आहे, तर ते उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये जी काही नैसर्गिक शेतीची चळवळ 2004-5च्या दरम्यान उभी राहिली होती, तर ती इथल्या खाजगी कंपन्यांनी आणि सरकारी व्यवस्थेने मोडीत काढली. आणि मग आता इथली राजकीय व्यवस्था काय करते, की तुमच्या आमच्यामधली क्रय शक्ती पूर्णपणे नष्ट करून तुम्हाला आम्हाला तिने ते गुलाम बनवलेलं आहे. मग आम्ही काय करतो, की महिन्याच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पीएम किसानचे, नमो शेतकरीचे, लाडक्या बहिणीचे किंवा फुकटचं राशन कधी येणार याची वाट पाहत बसतो. कारण त्याच्याशिवाय आपल्याला इलाज नसतो. आणि मग त्याच्यानंतर सरकार काय करतं, की तुम्हाला 1760 योजना तुमच्यासाठी काढते. आज महाराष्ट्र सरकारच्या विविध वर्गवारीतील आणि विविध विभागाच्या जवळपास 150 पेक्षा जास्त योजना कार्यान्वित आहेत. मात्र प्रत्यक्ष या योजनांचा काहीच कुणालाच फायदा होत नाही. आणि मग विद्यार्थी दशेपासूनच तुम्हाला आम्हाला कुठेतरी डिपेंडंट बनवलं जातं, परावलंबी बनवलं जातं, की पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते, शिक्षणासाठी पैसे दिले जातात. मात्र तो जो काही मोबदला द्यावा या गोष्टीबद्दल काही दुमत नाही. मात्र त्याच्यातून त्याची जर क्रयशक्ती
नष्ट होत असेल, तो डिपेंडंट बनत असेल, तर हे भारताचं भविष्यासाठी कुठेतरी घातक आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.